आता आपण बघणार आहोत राजा आणि प्रधान या गोष्टीचा दुसरा भाग. पहिल्या भागात बघितलं की एक राजा असतो सूर्यप्रताप सिंग आणि त्याचा प्रधान जे असतो राम बहादूर सिंग. ते दोघ जण त्यांच्या राज्याची खूप छान प्रगती करतात. पण एक दिवस अचानक दरोडा पडतो. अचानक झालेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यामुळे सैनिक धारातीर्थी पडतात आणि ते खजिना लुटण्यामध्ये यशस्वी होतात. दरोडेखोरांचा हल्ला होतो तेव्हा सैनिक गाफील असतात आणि ते खूप बेजबाबदारपणे वागतात आणि ह्याला प्रधानजी पूर्णपणे जबाबदार आहे आणि त्यांनी चालतं व्हावं असं राजा आदेश देतो आणि प्रधानजी कारभार सोडून देतो. प्रधानजीला असं वाटायला लागतं की आपण राजाचा लुटलेला खजिना परत मिळवून द्यावा आणि पुन्हा प्रधान या पदावर कार्यभार स्वीकारावा आणि म्हणून तो देशोदेशी फिरतो. प्रधानजींना देशोदेशी फिरत असताना एक माणूस भेटतो. त्याचं नाव असतं नैनेश. तो आरपार बघू शकत असतो. म्हणून प्रधानजींना वाटतं की हा माणूस आपल्या कामाला येईल आणि म्हणून ते नैनेशला आपल्याबरोबर घेतात. दुसरा माणूस असतो त्याचं नाव असतं पवन कुमार. तो अगदी वाऱ्यासारखा धावणारा असतो आणि प्रधानजींना वाटतं की हा माणूस आपल्या कामाला येईल म्हणून प्रधानजींनी पवन कुमार याला आपल्याबरोबर घेतलेलं असतं. तिसरा माणूस असतो तो पैलवान असतो आणि त्याची ताकद बघून त्यांना असं वाटतं की हा पैलवान आपल्या कामाला येईल आणि म्हणून त्यांनी त्याला आपल्याबरोबर घेतलेलं असतं. प्रधानजी बरोबर नजरबाज नैनेश, पैलवान आणि धावपटू पवन कुमार हे राजदरबारात हजर होतात. प्रधानजी म्हणतात की मी तुम्हाला तुमचा खजिना आणून देईन, पण त्यानंतर तुम्ही मला प्रधान पदावर घ्यावं. राजा म्हणतो ठीक आहे, तुम्ही जरूर प्रयत्न करा, पण जर तुम्हाला अपयश आलं तर मी तुम्हाला आयुष्यभर तुरुंगात ठेवेन. हा होता पहिल्या भागाचा सारांश आणि आता बघणार आहोत आणि ऐकणार आहोत दुसऱ्या भागाची गोष्ट. दरोडेखोर खजिना घेऊन घनदाट जंगलात गेलेत असं प्रधानजींना माहिती असतं. हे जंगल मैलोनमैली पसरलेलं असतं. म्हणून प्रधानजी धावपटू पवन कुमार याला आदेश देतात की तू ह्या जंगलात पूर्ण फेरी मार आणि कुठे तुला काही सुगावा लागत असेल तर मला ते जरूर सांग. सामान्य माणसाला हे जंगल छानून काढायला 1 आठवडा लागला असता, परंतु पवन कुमार हे जंगल एका दिवसातच छानून काढतो. वाऱ्यासारखा धावणारा पवन कुमार एका दिवसात छाननी करून प्रधानजींना सांगायला येतो की ह्या जंगलामध्ये एक मोठी गुहा आहे, तिथे खजिना लपवला जाऊ शकतो आणि तिथे एक मोठा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये जवळजवळ 100 खोल्या आहेत आणि त्या सगळ्या गुप्त खोल्या आहेत आणि तिथे जाणं खूप कठीण आहे असं धावपटू प्रधानांना सांगतो. पवन कुमारच्या सांगण्याप्रमाणे प्रधानजी पवन कुमार आणि पैलवान यांच्या समवेत गुहेच्या दिशेने जायला सुरुवात करतात. गुहेच्या जवळ पोचता पोचताच त्यांना रात्र होते आणि ते खूप थकलेले असतात आणि त्यामुळे ते आराम करतात आणि सकाळ व्हायची वाट बघत असतात. सकाळ झाल्या झाल्या हे 4 जण गुहेतून फिरायला सुरुवात करतात आणि नंतर शेवटी त्यांना तो वाडा दिसतो आणि त्यांच्या लक्षात येतं की हा वाडा खूपच प्रचंड मोठा आहे आणि एवढ्या सगळ्या खोल्या बघणं म्हणजे खूप कठीण आहे. प्रधानजी नजरबाज नैनेशला सांगतात की तू प्रत्येक खोलीच्या समोर उभा राहा आणि बघ तुला दिसतंय का तुझ्या दिव्य दृष्टीने की खजाना आहे का. ह्या वाड्यातली प्रत्येक खोली बघणं सुद्धा फार कठीण होतं, कारण एक तर तो वाडा गुहेत होता आणि त्याला 2-3 मजली तळघर असतं. प्रधानांच्या आदेशाप्रमाणे नजरबाज नैनेश प्रत्येक खोलीसमोर जाऊन उभा राहतो आणि खजिना दिसतोय का हे त्याच्या दिव्य दृष्टीने बघत असतो
पण त्याला कुठेही खजिना दिसत नाही आणि रात्र होत जाते आणि त्यांची निराशा वाढत जाते. अचानक एके ठिकाणी नजरबाज नैनेशला चमक दिसते आणि म्हणून तो आणखीन एकाग्रतेने बघतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथे खजिना आहे. सगळ्यांना खूप आनंद होतो की चला आता खजिना तर मिळाला. आता खजिना बाहेर आणायचा कसा हा एक प्रश्न असतो. त्याप्रमाणे प्रधानजी, नैनेश, पैलवान आणि पवनकुमार त्या खोलीत जातात आणि त्यांच्या लक्षात येतं की हा आपला लुटलेला खजिना आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर राज्यातून लुटलेला खजिना पण तिथे असतो. मग खजिना बाहेर आणण्याच्या दृष्टीने ते वाट तयार करू लागतात. रात्र झालेली असते त्यामुळे ते सगळे गुहेतच विश्रांती घेतात. खजिना बाहेर आणण्यासाठी वाट तयार केल्यानंतर प्रधानजी पहिलवानाला सांगतात की खजिना आता तू बाहेर आणू शकतोस. पवनकुमार हा वाऱ्यासारखा धावणारा माणूस असल्यामुळे प्रधानजी त्याला सांगतात की तू आता लगेच जा आणि राजवाड्यात जाऊन राजाला निरोप दे की आम्हाला खजिना मिळाला आहे, परंतु तो राजवाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तुम्ही मदत द्या. पहिलवान आपल्या राज्याचा खजिना व इतर राज्यांचा खजिना जो लुटून तिथे ठेवलेला असतो दरोडेखोरांनी, तो 2-3 फेऱ्यांमध्ये बाहेर आणतो आणि तिकडे पवनकुमार राजाला प्रधानांचा निरोप देतो आणि तो ऐकून राजाला खूप आनंद होतो आणि त्याप्रमाणे तो लगेच त्यांचे घोडे आणि सैनिक अरण्याच्या दिशेने पाठवतो आणि पवनकुमार नेहमीप्रमाणे धावत धावतच गुहेपर्यंत पोचतो. खजाना घेऊन राजवाड्यावर पोचतात आणि पाठोपाठच हे चौघे जण प्रधानजी रामबहादूर सिंग, नजरबाज नैनेश, धावपटू पवनकुमार आणि पहिलवान हे पण राजवाड्यावर पोचतात. राजा त्यांचं खूप स्वागत करतो. राजा रामबहादूर सिंगांना प्रधान पदाचा कार्यभार सोपवतो आणि इतर जणांना भरपूर संपत्ती बक्षीस म्हणून बहाल करतो. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जरूर सबस्क्राईब